अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तेव्हा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. मैत्रिणींनो, हे 2025 आहे ना, बघा तुम्ही 1 वर्षाच्या वर टिकणार नाही. अहो अहो अगं काय झालं? अहो मला श्वास घेता येत नाहीये. अगं मग घेऊ नकोस. वासू, मला की नाही समुद्र किनारचा सूर्यास्त खूप आवडतो. तुला? माझं असं काही नाही, फक्त शेंगदाणे असले ना का सूर्यास्त कधीही चालतो. अहो मी ना स्वयंपाक करणार आहे, तर चपात्या किती किती आणि कोण कोण खाणार आहे ते लवकर सांगा. मी एक खाणार आहे. मी पण एक. मी पण एकच. मी अर्धे. मी भी एक खाणार. वय ग, भाजी कोण बनवणार आहे? आजी बनवणार आहे. मग मी 4 खाणार आहे. मी 5 खाणार. मी 5. मी 3. मी 2. हे जातो ग. जग मारली तुमच्या सोबत लग्न करून. का आयुष्यात आनंद राहिला नाही माझ्या आता. अगं बाई, 1 रुपयाची शॅम्पूची पुडी वापरणारा माणूस मी. तो आयुष्यात आल्यापासून 1,500 हजारचा शॅम्पूचा डबा आणतोय आणि कसला आनंद पाहिजे. बर माझा कंडिशनर सप्लाय तेवढा फक्त आणा. आणि आनंद नाही म्हणत्या. दादाचे पप्पा तुम्हाला जर काळी बायको भेटली असती तर सांगा ना. काय होत आहे? काय नाही, असं जरा घाबरल्यासारखं होतं. कलमल्यासारखं होतं. कलमल्यासारखं आणि असं पटकन डोळ्यावर अंधारी होऊन जाते सगळं. बर. एकदम असं गळल्यासारखंच होतं. एकदम तरान निघून गेल्यासारखं होतं अंगात. नाही बर. डोळे दाखवा. नाही असे घाबरवायचं नाही. डोळे दाखवा म्हणजे नीट डोळे दाखवायचे ना. डोळे. हा. 11. नाही आकडेमोड करतोय का आपण? नाही की नाही. गमतीदार आहे स्वभाव तुमचा. 11 म्हणायचं नाहीये. 11. जीभ दाखवा. नाही. ओ सासूबाई, मी काय डुकरासारखे दिसते काय? नाही. माझे डोळे काय बेडकासारखे आहेत काय? नाही. आणि मी काय म्हशीसारखी चालते का? नाही. पण तू अशी का मला विचारायला लागली? मग सगळ्या गल्लीतली लोक मला अशी का म्हणतात? काय की तू तुझ्या सासू सारखी दिसतेस म्हणून. नो बॉलवर 6 मारल्यावर किती रन मिळतात? 54. 54? हा, मग कसा 9 बॉल आणि 6. बघा ना, 9. अयो ननंदबाई, अहो तुम्ही कशाला कपडे धुताय? अहो धुतले असते ना मी. एवढ्या दिवसातून आला तुम्ही, बरं वाटतंय का असं? हा, राहू द्या कपडे, मी धुते ना. बरं धुवा ना. जाऊ दे धुवा मग आजच्या दिवस. उद्या धुईन. नाही, उद्या धुईन मी. अहो धुवा ना. राहू द्या. लई डबल ढुलकी आहे. मग येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे काय लिहिते ग? हे बघा ऐका. सोमवारी शॉपिंग, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, आणि गुरुवारी पिकनिकला, आणि शुक्रवारी ब्युटी पार्लर, आणि मग शनिवारी पिक्चरला, आणि रविवारी मंदिरात. कशाला? भीक मागायला. ए दे ना माय दे ना. मी सकाळपासून काही खाल्लं नाही. मला एक गोष्ट सांग, तुम्ही साऊथ इंडियन आहात, तर मग रजनीकांतला तर भेटला असालच. भेटलं? मामा आहे माझा तो. माझी आई आणि तो सख्य भाऊ बहीण. सख्खे भाऊ बहीण? एकदा काय झालं, इडली बनवली आईने, त्यांची झाली भांडणं, तर रागात दिली फेकून आकाशात इडली. मग इडलीचं काय झालं? चंद्र.
पांढरं दिसत ते काय इडली मामाने बनवली म्हणून चंद्राला चंद मामा म्हणतात